अगदी अमेझिंग चवीचा, दाणेदार, तोंडात टाकताच विरघळणारा क्रीमी असा हा गाजराचा हलवा तयार करताना अगदी गाजराचा हलवा दाणेदार होण्यासाठी कोणत्या टिप्स वापराव्या? गाजर कुकरमध्ये शिजवत असताना ते किती शिट्ट्या करून शिजवून घ्यावे? त्याचबरोबर गाजराचा हलव्याचं स्ट्रेक्चर अगदी दाणेदार यावं यासाठी गाजर कशा पद्धतीने किसावे? त्याचबरोबर गाजराला क्रीमी चव यावी यासाठी कोणते सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करायचे, अशा पद्धतीच्या खूप साऱ्या भरपूर टिप्स आपण जाणून घेऊन आजचा हा गाजराचा हलवा कसा तयार करायचा ते पाहूया. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि सर्व रेसिपीज दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या सर्व हेल्दी रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण 1 किलो गाजराचा हा दाणेदार त्याचबरोबर क्रीमी छान असा हा हलवा कसा तयार करायचा ते पाहूया. त्यासाठी 1 किलो गाजर घेतलेली आहे, छान स्वच्छ धुवून घेतली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाजर निवडताना जर चूक झाली तर गाजराचा हलवा देखील चवीला छान होत नाही. गाजर घेताना शक्यतो अशा पद्धतीची कोवळी घ्या, खूप जाड आणि मोठी घेऊ नका. त्यामध्ये जो पांढरा भाग असतो तो आपल्याला बराचसा काढून टाकावा लागतो, त्यामुळे गाजराची चव बिघडते. त्यानंतर गाजर किसण्यासाठी अशा पद्धतीची मोठे होल असलेली मोठे छिद्राची किसणी घ्या. त्यामुळे तुमचा किस हा मोठ्या मोठ्या आकाराचा अशा पद्धतीचा तयार होईल. त्यामुळे तुमचा गाजराचा हलवा छान दाणेदार तयार होण्यास मदत होईल. तुम्ही पाहू शकता फक्त एकाच गाजरामध्ये जो व्हाईट भाग होता तो मी देखील काढून टाकलेला आहे आणि कोणत्याच गाजरामध्ये आतमध्ये जो लालच भाग होता, पांढरा भाग नव्हता. त्यामुळे गाजरं छान अशी किसून आपण घेतलेली आहे. कुकरमध्ये अगोदर आपण टाकूया साधारणतः 2 चमचे होईल एवढं साजूक तूप. त्यामध्ये हा गाजराचा किस टाकायचा. अगदी 1 मिनिटासाठी छान असा परतवून घ्यायचा. आता खूप जास्त क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे कुकरमध्ये परतवून घेणं थोडंसं अवघड जात आहे, परंतु अगदी थोड्या वेळ लागेल, परंतु थोडा मी छान असा परतवून घेत आहे. खूप जास्त वेळ परतवण्याची गरज नाही, फक्त साजूक तुपामध्ये हा किस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तोपर्यंत हा किस छान असा मिक्स होत आहे. या ठिकाणी ज्यावेळेस मी गाजर किसण्यासाठी घेतलं होतं त्यावेळेसच मी 1 लिटर दूध आटवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि 1 लिटर दूध आटवून या ठिकाणी माझं पाऊण लिटर दूध तयार झालेलं आहे. 1 किलो गाजर घेतले असतील तर त्यासाठी 1 लिटर दूध तुम्हाला घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता दूध छान असं आटल्यानंतर ते पाऊण लिटर झालेलं आहे आणि दुधावरील जी साय होती ती मी थोडी बाजूला काढून ठेवलेली आहे. त्याचबरोबर साय देखील मी भरपूर प्रमाणात वापरणार आहे. त्या ठिकाणी साधारणतः अर्धी वाटी एवढी साय मी वापरणार आहे. ती मी बाजूला ठेवली आहे. ती पुढे कधी वापरायची ते मी तुम्हाला सांगणारच आहे. म्हणजेच 1 लिटर दूध आपण आटून पाऊण लिटर केलेलं होतं ते सर्व दूध यामध्ये टाकायचं. 1 शिट्टी करायची, लगेचच गॅस बंद करायचा. खूप जास्त वेळ शिजवायचं नाही. छान अशी कुकरची वाफ केलेली आहे. झाकण काढून पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता गॅस लगेचच चालू केलेला आहे. जे पाऊण लिटर दूध होतं ते आपल्याला पूर्णपणे आता गाजरामध्येच आटवून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल की तुमचा गाजराचा हलवा चवीला अतिशय अप्रतिम होईल. त्याचबरोबर आता या स्टेजला मी जी साय दुधावरील दूध आटवत असताना जी साय आलेली होती ती पूर्णपणे साय यामध्ये मिक्स केलेली आहे. आता तुम्हाला जर 1 लिटर दूध वापरायचं नसेल आणि तुमचा गाजराचा हलवा चवीला खूप छान असा हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी खव्याचा वापर करू शकता. 1 वाटी खवा या ठिकाणी वापरू शकता किंवा फक्त जर दुधाची साय वापरायची असेल तर तुम्ही या ठिकाणी 1.5 वाटी तुम्हाला दुधावरील साय वापरावी लागेल. 1.5 वाटी दुधावरील साय, त्याचबरोबर तुम्ही 1 ते 2 कप फक्त दूध वापरलं तरीही चालेल. छान असं आपण सर्व दूध या ठिकाणी यामध्ये आटवून घेतलं. एवढं दूध आटवण्यासाठी मला लागलेलं आहे साधारणतः 45 ते 50 मिनिटे एवढा वेळ. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया साखर. आता साखर तुम्ही अगदी रोजची वापराची जी वाटी आहे त्या वाटीच्या मापाने 1.5 वाटी टाकली, 2 वाटी टाकली तरीही चालेल. तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण मात्र कमी अधिक करू शकता. साधारणतः मी पाऊण वाटी होईल एवढी
मोठ्या आकाराची वाटी होती म्हणून पाऊण वाटी एवढी साखर घेतलेली आहे. आता साखर छान अशी आपली यामध्ये ॲब्झॉर्ब होत आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊया. आता या ठिकाणी फक्त मी बदाम वापरलेले आहे. तुम्हाला काजू, बदाम, पिस्ता जे ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तुम्ही ते तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण देखील कमी अधिक करू शकता आणि आवडीप्रमाणे देखील वापरू शकता. आता यामध्ये टाकूया साधारणतः पोहे खाण्याची 2 चमचे विलायची पावडर. विलायची पावडर खूप अगोदरही टाकू नका. अगदी साखर त्यामध्ये सर्व ॲब्झॉर्ब होत आल्यानंतर या ठिकाणी विलायची पावडर मी टाकलेली आहे. आता यामध्ये जे राहिलेलं साखरेचं सर्व पाणी आहे ते छान असं त्यामध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला छान मोठ्या आचेवर परतवून घ्यायचं आहे. साधारणतः यासाठी मला वेळ लागणार आहे, साधारणतः 8 ते 10 मिनटे वेळ लागणार आहे. तोपर्यंत ड्रायफ्रूट्स बदाम छान असे तुपामध्ये तळून झाले होते. गॅस बंद केलेला आहे आणि गरम तुपामध्येच ते छान क्रंची होण्यासाठी मी तसेच ठेवलेले आहे. आता हवं तर तुम्हाला यामध्ये कुकरमध्येच तुम्हाला या सर्व हलव्यामध्ये ते ड्रायफ्रूट्स आणि जे तूप आहे ते मिक्स करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता. परंतु या ठिकाणी मी गार्निशिंगसाठी ते वापरणार आहे. आणि हलव्याला रंग पाहू शकता किती छान आलेला आहे. अगदी छान आपण या ठिकाणी हलवा पूर्णपणे साखर ॲब्झॉर्ब होईपर्यंत परतवलेला आहे. आणखीन 4 ते 5 मिनिटांनी हा हलवा छान असा परतवून घेणार आहे. अगदी दाणेदार टेक्स्चर असलेला हा हलवा, भरपूर टिप्स आहेत. आपण खूप साऱ्या टिप्स या ठिकाणी पाहिलेल्या आहे आणि छान थंड करण्यासाठी मी या परातीमध्ये छान पसरवून ठेवत आहे. हा हलवा थंड झाल्यानंतर तुम्ही टिफिनमध्ये 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्ही सर्व करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला सर्व करायचा, खाण्यासाठी घ्यायचा आहे त्या अगोदर तुम्हाला अर्धा तास अगोदर फ्रीजमधून तो काढून ठेवायचा. त्यानंतर तुम्ही तो हलवा सर्व करू शकता. अगदी 1 किलो गाजरापासूनचा छान असा दाणेदार परफेक्ट रंगावर आपला हा हलवा तयार झालेला आहे आणि यामध्ये पूर्णपणे 1 लिटर दूध आटवलेलं असल्यामुळे हलव्याला चव अतिशय छान अशी आलेली आहे. विलायचीमुळे वास तर खूपच सुंदर येत आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीचा हलवा एकदा नक्कीच बनवा. त्याचबरोबर तुमचा हलवा देखील अशा पद्धतीचा दाणेदार झाला की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. याशिवाय उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजारी असल्यामुळे आज आवाज थोडासा चेंज येत असेल, परंतु प्लीज समजून घ्या. त्याचबरोबर आपण दररोज दुपारी 12 वाजता अविरत छान अशा सर्व रेसिपी भरपूर टिप्स सहित पाहत असतो. त्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन, त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. त्याचबरोबर तुम्हाला जर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या ऑफिशियल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून कविताज किचनचा कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. छान दाणेदार गाजराचा हलवा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. त्याचबरोबर संक्रांत जवळ येत आहे. तिळाच्या वडीची रेसिपी आपण 2 दिवसापूर्वी पाहिली आहे. ती तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी दिलेली आहे, त्यावर क्लिक करू शकता. ती रेसिपी देखील डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.